अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आपण जेव्हा वाचतो तर खूप जणांच्या मनामध्ये व्यंकटेश स्तोत्राबद्दल खूप जणांच्या मनात भीती आहे. व्यंकटेश स्तोत्राचं नाव काढलं ते म्हणता रात्री वाचायचं गुरुजी. पण व्यंकटेश स्तोत्र जेव्हा आपण एकदा मराठी वाचावं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की व्यंकटेश स्तोत्र कधी वाचल्याने काय फळ आहे. परत सर्व कामना सिद्धसाठी पठण करावे. आपण एक मंडळ पठण करणं म्हणजे काय, आणि काही विशिष्ट सेवेसाठी म्हणजे लग्न जमण्यासाठी, संतान होण्यासाठी, नोकरी प्राप्तीसाठी, कोणाला काही आजार असेल, ह्या सगळ्यासाठी व्यंकटेश स्तोत्र किती वेळा वाचायचं हे मराठी व्यंकटेश स्तोत्रामध्ये दिलेलं आहे सगळ्या गोष्टी. मग त्याचा जो फलश्रुती आहे तर फलश्रुती मी याच्यामध्ये सगळी माहिती मी आपल्याला सांगणार आहे. एक मंडळ म्हणजे काय, किती वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, तर सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. व्यंकटेश स्तोत्रांचं जर मनात काढलं आपण तर खूप जणांच्या मनात भीती की रात्रीच वाचायचं का. व्यंकटेश स्तोत्र 2 याच्यामध्ये आहे. संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे ते 15 ओव्याचं आहे. आपण ओवी लक्षात ठेवायची. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये ते 15 ओव्याचं आहे. मराठीमध्ये 108 ओव्या आहेत. अनुष्ठान आपल्याला करायचं असेल तर संस्कृतमध्येच अनुष्ठान करायचं. 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा वाचायचं आणि 21व्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण करू शकता. मराठीमध्ये वाचायला खूप वेळ लागतो, 5 ते 6 घंटे. मी केलेले आहे मराठीचं, त्यामुळे मला माहिती आहे 5 ते 6 घंटे लागतात. इतक्या वेळ मन आपलं स्थिर राहणं म्हणजे खूप अवघड आहे. म्हणून अनुष्ठान आपल्याला करायचंय रात्री 12 वाजता 3 दिवसीय करायचं असेल तर संस्कृतमध्ये अनुष्ठान करावं. 40-45 मिनिटामध्ये आपलं वाचन पूर्ण होईल आणि तेवढंच फळ आहे. संस्कृतमध्ये उलट जास्त फळ आहे. मराठीमध्ये कसं होतं, खूप वेळ जातो, वेळ आहेच, परत तेवढा आपला स्टॅमिना, तेवढं आपण तितकं आपलं मन स्थिर राहणं महत्वाचं आहे. तर आता मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्राची जी फलश्रुती आहे ती 80व्या ओवीपासून सुरू होते. एक मंडळ म्हणजे काय, पठण सर्व कार्य सिद्धार्थ पठण करावे. एक मंडळ, मंडळचा अर्थ असा आहे, काही काही ठिकाणी 40 दिवसाचं मंडळ असतं म्हणजे अनुष्ठान. काही काही ठिकाणी 40 दिवसाचं एक मंडळ म्हणता, काही काही जण 42 दिवसाचं एक मंडळ म्हणता, काही जण 48 दिवसाचं एक मंडळ म्हणता. म्हणजे काय, 40 दिवस सलग वाचायचं. सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, कधीही वाचा. 40 दिवस किंवा 42 दिवस किंवा 48 दिवस, प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. तर आपल्याला मी प्रत्येक ओवीचा अर्थ आहे तो फलश्रुतीचा मी सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये. जेवढं काही मी ज्ञानी नाही आहे एवढं काही नाही आहे, पण जेवढं आपल्याला समजलं आहे त्यानुसार. आता 80व्या ओवीपासून फलश्रुती चालू होती. तर ते 80व्या ओवीपासून कधी पण पुस्तक घेऊन व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, कधी घ्या. मी पण पुस्तक घेऊनच वाचतो, असं वाचत नाही, पाठ जरी असलं तरी. तर 80व्या ओवीपासून फलश्रुती चालू होती. त्याच्यात काय सांगितलं की हा ग्रंथ जो पठन करी त्यास दुःख नसावे संसारी, पठन मात्रे चराय चराई, विजय करी जगात. म्हणजे काय, हा जो ग्रंथ आहे तुम्ही संस्कृतमध्ये वाचा, मराठी वाचा. जो व्यक्ती रोज व्यंकटेश स्तोत्र वाचतो, रोज सकाळी असेल, संध्याकाळी असेल, दुपारी असेल, कधी, जो व्यक्ती कंटिन्यू सकाळ संध्याकाळ वाचतो त्याला कसल्याही प्रकारचं भय नाही. आता लग्नार्थ्याचे व्हावे लग्न, धनार्थ्यासी व्हावे धन, पुत्रार्थ्याचे मनोरथ पुत्र देऊन करावे. आता ज्यांचं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये ज्यांचं लग्न ठरत नाही, लग्न फिसकून जातं, लग्न होत नाही, खूप सगळं बघितलं, पत्रिका बघितली, सगळ्या गोष्टी केल्या, सेवा केली, सगळं केलं, तर ज्यांचं लग्न जमत नाही ना तर त्यांनी वाचायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र. मग अजून काय सांगितलं, कोणाला व्याधी असेल, कोणी त्वचा रोग असेल, काही त्रास असेल, दवाखान्यात दाखवलं, सगळ्या गोष्टी केल्या, तरी पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे. आता याच्यात अजून काय आहे की दरिद्र व्हावे भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निष्पात, सभा व्हावी समस्त वर्त, ग्रंथपत्राने करून या. म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ज्यांना सभा गाजवायची आहे, भाषण द्यायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, चर्चा करायची आहे,
त्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचन करून जायला पाहिजे आणि रामरक्षा स्तोत्राचं पाणी पिऊन जायचं. म्हणजे तुम्हाला कोणत्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर व्यंकटेश स्तोत्र वाचन करून मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जाऊ शकता. आता बालाजी महाराजांनी काय सांगितलं, ग्रंथ धरुनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश शरण विसंबे. म्हणजे काय, तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र आहे ना तर रात्रंदिवस कधी वाचू शकता. मराठी वाचा, संस्कृत वाचा, भाषेला बंधन नाही, भाषेमध्ये अडकू नका, भाषेमध्ये नाही अडकायचं. आता याच्यामध्ये पुढचं काय सांगितलं की इच्छा धरून करील पठन त्यासी सांगतो मी प्रमाण. काही काही जण इच्छा धरून करता, नाही आम्हाला इच्छा, आम्हाला काय व्यंकटेश स्तोत्रामध्ये तुम्ही काय काय करू शकता. इच्छा, लग्न असेल, संतान प्राप्ती असेल, जॉब असेल, जॉबसाठी तर खूप महत्वाचं आहे, नोकरीसाठी, इंटरव्ह्यूसाठी, घरदार, सगळ्या भौतिक गोष्टीसाठी व्यंकटेश स्तोत्र आहे सगळ्या. मग इच्छा धरून करील पठन त्यास सांगतो मी प्रमाण सर्व कामनेचे साधन पठन एक मंडळ. पठन एक मंडळ, मंडळ मी आपल्याला सांगितलं की काही काही ठिकाणी मंडळ 40 दिवसाचं असतं, काही काही ठिकाणी 42 दिवसाचं असतं, काही काही ठिकाणी 48 दिवसाचं असतं. मग तुम्ही 48 दिवस, 42 दिवस किंवा 40 दिवस किंवा 48 दिवस जरी घेतलं तर आपण संकल्प करून सलग एका वेळेमध्ये एका टायमाला आपण वाचू शकता. तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, काही प्रॉब्लेम नाही. आता त्यांनी काय सांगितलं, पुत्रार्थ्याने 3 मास. म्हणजे काय, ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे. पुत्र म्हणजे काय, मुलगा असं नाही, ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे, ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे, होत नाही, ऑपरेशन होता, खूप ठिकाणी बाळामध्ये प्रॉब्लेम असतो, गर्भपात जास्त होता, पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात गर्भ राहत नाही, अशा व्यक्तींनी, पुरुष आणि स्त्री दोघांनी 3 मास 3 महिने व्यंकटेश स्तोत्र संकल्प करून वाचायला पाहिजे, ज्यांना संतान प्राप्तीसाठी. आता धनार्थाने 21 दिवस, ज्यांना पैसा पाहिजे, पैसा, संपत्ती, सगळ्या गोष्टी, त्यांनी 21 दिवस वाचायचं. पण माझं मत आहे की आयुष्यभर वाचा, काय कमी आहे. पुढं कन्यार्थाने शनमास. शनमास म्हणजे काय, कन्यार्थाने म्हणजे काय, ज्यांना मुलगी पाहिजे, मुलगी असा पण अर्थ होतो, किंवा ज्या मुलीचं लग्न करायचं त्या मुलीला लग्न करायचं आहे असा पण अर्थ होतो. आणि आपल्या मुलीचं लग्न करायचंय, ज्यांना मुलगी पाहिजे, मुलगी, ज्यांना लग्न करायचं, लग्न, स्वतः मुलीला लग्न करायचं असेल ना ती मुलगी, आणि वडिलांनी मुलीसाठी. शनमास म्हणजे आपण 6 महिने ग्रंथ आदर वाचावा. लग्नासाठी वाचायचं असेल तर कमीत कमी 6 महिने वाचायचं त्याच्यामध्ये. आता त्यासी पठणे करून कार्यसिद्ध. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार आणायचे नाही वाईट. विश्वास धरील ग्रंथ पठणे त्यासी कृपा करील चक्रपाणी. जो विश्वास ठेवून वाचतो त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त भेटतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रल्हादाच्या भावार्थ स्तंभातून प्रकटला. म्हणजे कसं असतं, विश्वास ठेवून जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर त्याचं फळ तुम्हाला आहे. अगोदर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायला तर सुरुवात करा. त्या भाषेमध्ये नका अडू, संस्कृत वाचू का मराठी वाचू, तुम्हाला जे येतं ते वाचा. तुम्हाला मराठीमध्ये वाचायचं असेल तर मराठीमध्ये 108 ओव्या आहे, संस्कृतमध्ये 15 ओव्या आहे. संस्कृत सोपी आहे, देवाची भाषा म्हणू शकतो आपण, सोपी आहे. रोज जर वाचत गेलो आपण तर आपल्याला येऊ शकतं, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. आणि याच्यामध्ये अजून फलश्रुतीमध्ये अजून त्यांनी जे सांगितलं की मनापासून जर वाचलं त्रिकाल, आणि त्रिकाल वाचायला खूप महत्व आहे. त्रिकाल काय सांगतं की ह्या ग्रंथाचा इतिहास, भावे बोलले विष्णुदास, अनिक न लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी. म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या वस्तूची गरज नाही, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, लक्ष्मी कुंचन घ्या, हे घ्या, ते काहीच नाही, काही घेऊ नका. 10 रुपयाचं पुस्तक घ्या फक्त व्यंकटेश स्तोत्राचं, किंवा नित्य सेवा कोशात असेल झेरॉक्स काढून घ्या, पुस्तक हातामध्ये घेऊन फक्त पठन मात्रे कार्यसिद्धी. फक्त वाचल्याने कामं होतं. असे खूप जण आहेत, त्यांचं 20-20 वर्षापासून व्यंकटेश स्तोत्र वाचता. ज्यांना अनुभव आले असेल त्यांनी अवश्य कमेंट करून सांगा. आपण करणार आहे व्यंकटेश स्तोत्रावर एक दिवस घातलं तर काय केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आपण पूर्ण व्हिडिओ करणार आहे, सांगणार आहे की
व्यंकटेश स्तोत्राचे खूप जणांना आलेले अनुभव आहे, लोक सांगत नाही. पुढचं काय आहे की प्रत्यक्ष पकडली त्यांनी काय सांगितलं की देवदास विनी श्रोत्या चतुर प्रार्थना शकत पठन करा जावया मोक्ष मंदिरा काही नाही लागते सायस. म्हणजे कोणत्या मंदिरात जायची गरज नाही तुम्हाला. मी आपल्याला सांगितलं कोणते यंत्र तंत्र काही गरज नाही. हे घ्या ते घ्या ते घ्या काही नाही. एकाग्र चित्ती एकांती, एकाग्र चित्ती एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री. आता अनुष्ठानमध्ये कसं असतं, अनुष्ठान तुम्ही 1 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, 3 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, 7 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, 21 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, 40 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. 40, 42, 48 अनुष्ठान कीजिया मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती अवतरली. म्हणजे काय, रात्री 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं, आपल्या गुरुमंत्राचा जप करावा. देहधारी गुरुमंत्र घेतला नसेल तर देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यावा आणि 11:30 वाजता आंघोळ करून बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायला सुरुवात करायची. प्रत्यक्ष मूर्ती अवतरली म्हणजे तुम्हाला एकांत चित्ती त्या ठिकाणी बसायचं, दुसरं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. हे असं व्यंकटेश स्तोत्र आहे. एक मंडळ तुम्ही 40 दिवस करा, 42 दिवस करा, 48 दिवस करा, आपापल्या याने करा, तसं काही विषय नाहीये. फक्त रोज व्यंकटेश स्तोत्र पुस्तक घेऊन हातामध्ये घेऊन वाचा. व्यंकटेश स्तोत्र वाचायला कोणताही जात पात धर्म पंथ असं काहीच नाहीये. आणि व्यंकटेश स्तोत्र वाचायला फक्त पैशासाठी नाहीये, बघा लक्षात ठेवा. जो व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र वाचेल, मी का बरं सांगतोय तुम्हाला प्रत्येक वेळा, कारण की सर्व कामाचं सिद्ध आहे ते व्यंकटेश स्तोत्र. जो व्यक्ती मला असं दाखवा, जो व्यक्ती रोज व्यंकटेश स्तोत्र वाचतो, जॉब असेल बिझनेस असेल काही असेल, जो मनापासून व्यंकटेश स्तोत्र वाचून आपल्या कामाला जातो, जो रिक्षा चालवत असेल, गाडी चालवत असेल, काही चालवत असेल, जो मनापासून नित्य रोज व्यंकटेश स्तोत्र वाचत असेल, त्याच्या सगळ्या मनोकामा पूर्ण झालेल्या आहे. असे माझे खूप अनुभव आहे खूप जणांचे. नित्य न चुकता सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, कधी करा. आणि व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने काय भेटतं असा मनात विचार नाही आणायचा. तुम्हाला सर्व कामना, म्हणजे तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्र वाचलं, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमची विद्या बुद्धी प्राप्त होईल. तुम्ही जे बोलाल वाचा सिद्धी प्राप्त होती व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने. सोपं नाही आहे. कोणतीही गोष्ट आहे ना ती सलग करायला पाहिजे. सलग कोणती गोष्ट तुम्ही 6 महिने केली ना ती आपल्याला येऊन जाते. न चुकता जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला येतं. व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही वाचलं, तुम्हाला व्याधी यादी कुष्ठरोग ह्या काही जो त्वचारोग काही असेल ह्या त्रास कमी होतो. परत आपलं मन शांत असतं. परत लक्ष्मी किंवा पैसा हा कंटिन्यू येत असतो. कष्ट केल्याशिवाय नाही येत काहीच गोष्टी, कष्ट करावं लागेल. आपली बुद्धी शांत असते, आपलं मन शांत असतं, आपल्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते. व्यंकटेश स्तोत्र म्हणून रोज वाचायला पाहिजे. रोज काही जण रोज 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचता. आता अधिक मासामध्ये एक ताई आहे, त्यांनी व्यंकटेश स्तोत्र रोज 1000 वेळा वाचता. 1000 वेळा. विचार करा, रोज व्यंकटेश स्तोत्र 1000 वेळा संस्कृतमध्ये. विचार करा किती ऊर्जा आहे. आपण एकदा जरी म्हटलं व्यंकटेशो वासुदेवा प्रज्ञोमित विक्रमः, एक शब्दामध्ये खूप अर्थ आहे. म्हणून व्यंकटेश स्तोत्र तुम्ही महिला असेल मुली असेल, तुम्ही कोणत्याही वयामध्ये असाल, हा व्हिडिओ तुम्हाला आता भेटला असेल तर आतापासून तुम्ही व्यंकटेश स्तोत्र चालू करा. अजून खूप वर्ष जर कंटिन्यू वाचलं तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला मुखपाठ येईल आणि व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव तुम्हाला हळूहळू येत राहील. बालाजी महाराजांची सेवा तुम्ही जेवढी कराल तेवढी कमी येईल, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने व्यंकटेश स्तोत्र वाचावं. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. अजून काही बालाजी महाराजांबद्दल काही व्हिडिओ करायचे असेल तर अवश्य मला कमेंट करून सांगा. आणि कोणाला अजून अनुभव आला असेल तर आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.